नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. संतोष त्याची साक्ष बदलायला तयार असतो. अर्जुन आणि चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत यांच्यासमोर तो सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. शांतामावशींचा खून हा प्रिया मॅडमने केला हेच तो सांगतो. त्यावेळेस काय काय घडलं होतं, कसं त्यांचा खून केला, त्यानंतर बॉडीची विल्हेवाट त्यांनी कशी लावली हे सगळं सांगतो. या सगळ्याचा त्याला प्रचंड पश्चाताप होत असतो. अर्जुन त्याला म्हणतो, तू हे सगळं सांगितल्यामुळे तुझी शिक्षा मी नक्कीच कमी करू शकतो. तुला माफीचा साक्षीदार बनून कमीत कमी शिक्षा तुला मिळेल याच्याकडेच माझा कल असेल. इतक्यात कॉन्स्टेबल त्याच्या बायकोला तिथं घेऊन येतात. तेव्हा तिला समोर पाहून त्याला खूप बरं वाटतं. तो तिची विचारपूस करतो आणि तेव्हा ती सांगते की तुम्ही माझा जीव वाचावा यासाठी दुसऱ्याने केलेल्या खुनाचा आळ स्वतःवरती घेतला होता. हे सगळं मला माहीत होतं आणि तुम्ही तसं कबूलही केलं नसतं. त्यासाठी सायली ताई आणि अर्जुन दादा यांच्याशी मिळून आम्ही हा प्लॅन आखला होता आणि खरं काय घडलं हे तीच त्याला सांगते. आता अर्जुन दादा आणि सायली ताई हेच माझा ऑपरेशनचा खर्च करणार आहेत हे सुद्धा ती त्याला सांगते. आता तितक्यात अर्जुनला सायलीचा कॉल येतो. ती सांगते की पूर्णाजीच्या खोलीमध्ये काही पुरावे सापडले आहेत. आता अर्जुन आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तो इन्स्पेक्टर सावंतांना सांगतो की ब्लड लागलेलं एक पोतंही सापडलेलं आहे. चैतन्य म्हणतो, आता त्या ब्लडच्या सॅम्पलवरून आपल्याला कळेल की ते ब्लड शांतामावशीचंच आहे म्हणून. अर्जुन म्हणतो, आता प्रियाला कोणीही वाचवू शकत नाही. तिचे दिवस भरले. इकडे प्रियाने पळून जाण्याचा छान प्रयत्न केलेला असतो. मात्र बाहेर पोलीस कॉन्स्टेबल पहारा देत असतात. तिला काही त्यांना चुकवून जाता येत नाही. त्यामुळे ती पुन्हा घरामध्ये जाते. मुद्दाम फ्लॉवर पॉट खाली पाडते. त्या आवाजाने कॉन्स्टेबल आतमध्ये येतात आणि त्या संधीचा फायदा घेऊन प्रिया बाहेर पळून जाते. खुश होऊन स्वतःशीच म्हणते की या प्रियाला पकडणं इतकं सोपं नाही आहे. आता मी इथून अशी दूर निघून जाईन आणि काही काळानंतर यांच्या आयुष्यामध्ये येईल. आता ती ज्या बस स्टॉपवरती उभी असते तिथे नेमकी मंजिरी तिला पाहते आणि तिला खात्रीच पटते की ही प्रिया आहे आणि लगेच ती सायलीला कॉल करून सांगते. सायली त्यावेळेस गाढ झोपेमध्ये असते. मंजिरीने इतक्या रात्री का कॉल केला आहे याचं तिला आश्चर्य वाटतंच. मंजिरी सांगते, अगं मी इथे प्रियाला पाहिलं आहे. बस स्टॉपवरती उभी होती. बहुतेक ती पनवेल सोडून जाते. सायलीला तर धक्काच बसतो आणि ती सांगते की तिचा चांगलाच पाठलाग कर, तिला कुठे जाऊ देऊ नको. आता इकडे प्रिया कॅब बुक करत असते. मंजिरी तिच्यावरती बारीक नजर ठेवून असते. सायली मंजिरीला म्हणते, तू काळजी करू नकोस. मी तुझ्या मदतीला आणखी कोणाला तरी पाठवते, कारण एकट्या तुला प्रिया अजिबात ऐकणार नाही. सायली लगेच रमाला कॉल करते आणि तिला सांगते की प्रिया एका ठिकाणी दिसली आहे. ती बहुतेक पनवेल सोडून जाते. तिला मंजिरीने पाहिलं आहे. एकट्या मंजिरीला ती काही ऐकणार नाही. त्याच्यामुळे तू तिच्या मदतीला जाशील का? तेव्हा रमा म्हणते, अगं काळजी करू नकोस. तू सांगितलेल्या लोकेशनजवळच मी आहे आणि मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तू काळजीच करू नकोस. प्रियाला घरी फरफटत आणण्याची जबाबदारी आता आमची आहे. आम्ही दोघी वाघिणी मिळून त्या उंदराला कसं पळवतो की नाही बघच. इकडे प्रिया पळत असताना एका ठिकाणी थांबते. मंजिरी म्हणते, काय गं प्रिया, दमलीस काय? इतक्यात दमलीस? आणि समोर मंजिरीला पाहून प्रिया चांगलीच घाबरते. तू इथं कशी काय आणि तू का माझा पाठलाग करतेस असं ती तिला विचारते. तेव्हा मंजिरी म्हणते, असं कसं? तुला पकडायला आली आहे मी आणि तुला पकडून मी अर्जुन आणि सायलीच्या ताब्यात देणार आहे. आता प्रिया पळापळ करू लागते. मात्र सगळीकडून तिची कोंडी झालेली असते. मंजिरी सांगते, अगं या रस्त्याला पुढे पोलीस आहेत, इकडे अर्जुन सायली उभे आहेत. त्यातून सुद्धा प्रिया पळ काढते आणि तिला मनातून खूप आनंद होतो की तिने सगळ्यांना चकवा दिला. पण तितक्यात समोर रमा उभी असते. रमाला पाहून प्रिया पुन्हा घाबरते आणि पुन्हा तिच्यापासून पळ काढायला सुरुवात करते. त्यानंतर रमा आणि मंजिरी मिळून तिला इतकं पळवतात. मंजिरी तर तिला चिखलामध्ये ढकलून देते. तिचे सगळे कपडे चिखलाने माखतात. प्रिया आता प्रचंड चिडलेली असते. तसेच धडपडत तिथे चिखलातून उठते आणि पुन्हा पळून जायला लागते. तर समोर रमाला पाहते आणि रमा तिला चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती ढकलून देते. अखेर तिला पळवत पळवत प्रिया पुन्हा सुभेदारांच्या घरासमोर येऊन उभी राहते. तिलाच कळत नाही की ती पुन्हा या ठिकाणी कशी आली. प्रिया चांगलीच घाबरलेली असते. रमा म्हणते, बघितलंस ना, तुझी कर्म इथं फिरून आली आहेत
आणि शेवटी तुला तुझ्या कर्मांची शिक्षा इथेच मिळणार, कारण इथेच तू सगळ्यात जास्त पापं केलीस ना. मंजिरी म्हणते, झाला तेवढा चिखल खूप झाला, आता हा चिखल मी सुभेदारांच्या घरामध्ये जाऊ देणार नाही. आणि ती चक्क पायी तिच्या अंगावरचा सगळा चिखल धुवून टाकते आणि दोघीजणी मिळून तिला सुभेदारांच्या घरामध्ये घेऊन येतात. दरवाजामध्ये येऊनच ते तिला ढकलून देतात. सर्वांच्या पायाशी येऊन प्रिया खाली पडलेली असते. सगळ्याच घरच्यांचा खूप संताप झालेला असतो. अश्विन, प्रताप, अस्मिता सगळेजण तिला बोलत असतात. घरच्यांना तर तू फसवलंच आहेस, पण आता पोलिसांच्या पहाऱ्यातून सुद्धा सुटली आहेस. अगं किती पापं वाढून ठेवणार आहेस, केली तेवढी पापं कमी आहेत का? तेव्हा अर्जुन आणि सायली तिला खूप बोलतात. कल्पना म्हणते, हिची जागा खरं तर ना स्टोर रूममध्ये आणि आपल्या घरामध्ये नाहीच आहे. हिला तर खरं ना लगेच जेलची हवा खायला पाठवायला हवं होतं. तेव्हा प्रिया ओरडून म्हणते की मी जेलमध्ये जाणार नाही. आता मंजिरी आणि रमा दोघी मिळून तिच्या 2 कानाखाली ओढतात. मंजिरी म्हणते, सासूवरती आवाज चढवायला लाज नाही वाटत का गं तुला? दोघीही तिला खूप बोलतात आणि सायली अर्जुनला म्हणतात की तिला तिच्या प्रत्येक कर्माची चांगली शिक्षा मिळालीच पाहिजे. सायली रमा आणि मंजिरी दोघींचेही आभार मानते आणि रमा मंजिरी तिथून निघून जातात. सायली प्रियाला म्हणते की तुझे सगळे अपराध भरले आहेत. आता उद्याचा दिवस हा तुझ्या आयुष्यातील सगळ्यात काळा दिवस असणार आहे. तुला उद्या असं वाटेल की या शिक्षेपेक्षा फाशीची शिक्षा बरी. अखेर उद्याचा दिवस उजडतो आणि अर्जुन सायलीच्या हाती DNA रिपोर्ट लागतात. तितक्यात पूर्णाजीसुद्धा घरी आलेले असतात. त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो. पण खरं तर अर्जुन आणि सायलीने पूर्णाजींना घरी येण्या अगोदरच प्रियाच्या सगळ्या कारस्थानांबद्दल सांगितलेलं असतं. तर विराज म्हणतो की याचा अर्थ पूर्णाजींना सगळं आधीच माहिती आहे, तरीसुद्धा अर्जुनने आपल्या सगळ्यांना इथे का बोलावलं असेल. तितक्यात अर्जुन सायलीसुद्धा तिथे येतात. ते दोघेही पूर्णाजीची प्रेमाने चौकशी करतात आणि त्यांना धीर देतात. आम्हाला अजून तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत, ज्या गोष्टी अजूनही आम्ही तुम्हाला सांगितलेल्या नाही आहेत. आता ते सगळ्यांना शांतपणे खाली बसायला सांगतात. अर्जुन चैतन्याला आवाज देतो आणि प्रियाला घेऊन यायला सांगतो. तसं चैतन्य आणि कॉन्स्टेबल प्रियाला तिथं घेऊन येतात. आपल्या घरातील एका व्यक्तीने खूप मोठी फसवणूक केली आहे आणि तिचाच चेहरा आज सर्वांसमोर उघडा करायचा आहे, असं ते सर्वांना सांगतात. प्रताप म्हणतो, कोण असणार आहे दुसरं? तन्वीच ना. अरे तिचे सगळे कारस्थानं आता आमच्यासमोर उघडे झालेच आहेत ना, आता आणखी वेगळं काय असणार आहे? अर्जुन म्हणतो, डॅड सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहीत नाही आहे आणि त्याच गोष्टींचा आज सर्वांसमोर खुलासा करायचा आहे. आता प्रिया चांगलीच घाबरलेली असते. तर प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली घरच्यांसमोर सगळे पुरावे ठेवणार आहेत आणि त्यातून आता घरचे प्रियाला काय शिक्षा देतील. ती तन्वी नाही तर बबली लोखंडे आहे हे सत्य समजल्यानंतर घरातले कसे रिॲक्ट करतील हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.